तुम्ही शेतकऱ्यांच्या आता त्यांनी कर्जमाफीची सुरुवात केली, चांगली गोष्ट आहे, मी आभार व्यक्त करतो. परंतु कोणाचं करणार आहे ते अजून सांगितलं नाही. कोणत्या तारखेपासून तर कोणत्या वर्षापर्यंत तुम्ही करणार आहे ते सरकार सांगत नाही आहे. त्याची स्पष्टता त्यांनी दिली पाहिजे. चालू कर्ज जर माफ केलं नाही, कारण देवाभाऊ नेहमी सांगायचे का दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. दुष्काळ पडला, ज्या वर्षात पडला त्याच वर्षातलं देवाभाऊ तुम्हाला कर्ज माफ करावं लागेल, कारण ही तुमचीच भाषा होती. आणि सगळ्यात कमी हमीभाव भेटणारं वर्ष म्हणजे हे वर्ष ठरलेलं आहे. त्यानं चालू वर्षातला कर्जदारसुद्धा थकबाकीमध्ये कर्जमुक्तीमध्ये घेतला पाहिजे. हो, या संदर्भात शासनाने काही योजना आयोग पण स्थापित केले आहे. महाराष्ट्र कृषी आयोग जसं झालं, गोसेवा झालं आणि कृषी यांत्रिकीकरण. पण आपण कृषी मूल्य आयोग फार जुना आहे, तो काही आता स्थापन केला नाही. मला वाटतं जय जवान जय किसानचा नारा दिल्यानंतर केंद्रातला कृषी मूल्य आयोग झाला, त्याच्यानंतर राज्याला कृषी मूल्य आयोग आला. हे काही नवीन काही केलेलं नाही आहे. आयोग निर्माण करून चालत नाही, आयोगाला चालना देणाऱ्या व्यवस्था केला पाहिजे. तुम्ही कृषी मूल्य आयोग झाला, पण हमी भाव भेटला का? MSP भेटतं तुम्हाला? 20% तर खरेदी केली नाही सोयाबीनची. आजही कापसाच्या खरेदी केंद्र बंद आहे, कोणी बोलायला तयार नाही. कापूस 1000, 2000, 1500 खाली गेला. यावर कुठं काही बोलायलाच तयार नाही. आणि मग हे सगळं आठवण करून देतो आम्ही त्यांना यात्रेच्या वेळी. त्यांनी जर ते माफ केलं नाही तर 1 जुलैला आम्ही यायच्या ह्या सगळ्या टेक्निक वापरणार आणि रेल्वे बंद करू. चाक धावू देणार नाही 1 जुलैला.